कोरोना वृत्तविशेष आता सादर करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत राज्यात चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, बंदिस्त क्रीडागृहांमधले खेळ तसंच प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव सुरू करायला राज्य सरकारकडून मिळालेली परवानगी. याच अनुषंगानं या निर्णयाचा या क्षेत्रांना मिळणारा लाभ आणि आरोग्याविषयी घ्यायची काळजी याविषयी केलेला उहापोह. श्रोतेहो, राज्यात 5 तारखेपासून बंदिस्त क्रीडा प्रकार, जलतरण चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्स काही अटी घालून सुरू करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानं या क्षेत्रांना त्याचा निश्चितच लाभ मिळणार आहे. तसंच राज्याच्या अर्थचक्रालाही गती मिळणार आहे. राज्य सरकारनं बंदिस्त क्रीडागृहांमधल्या खेळांसाठी नियमांचं पालन करत परवानगी दिली आहे. याशिवाय प्रशिक्षणासाठीही जलतरण तलावालाही परवानगी दिली आहे. यामुळे खेळाडू तसंच प्रशिक्षकांना कशा प्रकारचा दिलासा मिळणार आहे, या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांच्या नियमांचं कशा प्रकारे पालन केलं जाणार आहे, या क्षेत्राच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, यावर क्रीडा पत्रकार डॉक्टर मिलिंद ढमढेरे यांनी मनोगत व्यक्त केलं. ऐकूयात. नुकतंच शासनाने अंतर्गत वेगवेगळ्या नियमानुसार कोविडच्या नियमावली तयार केलेली आहे. तर आता बंदिस्त स्टेडियम मधील खेळांना त्यांनी परमिशन दिलेली आहे. त्यामुळे बऱ्याचशा मुलामुलींना खूप दिलासा मिळणार आहे. कारण बऱ्याचशा या ऍक्टिव्हिटीज कमी झालेल्या होत्या. 14 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा अनेक खेळांना खूप फटका बसला होता आणि त्यामुळे आता हे खेळ पुन्हा सुरू झालेले आहेत. 15 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये जलतरण, टेबल टेनिस वगैरे, स्विमिंग अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांना परमिशन दिलेली आहे. मुख्यतः त्यांनी केलेलं आहे की जरी ह्या खेळांना परमिशन दिलेली असली तरी जे काही कोरोनाच्या जे काही संभाव्य परिणाम होऊ शकतात अशा गोष्टी टाळण्यासाठी म्हणून त्यांनी सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून काही अंतरावरच राहायला परमिशन दिलेली आहे. त्यानुसार आता जलतरणामध्ये त्यांनी काय केलंय की 50 मीटरचा जर तलाव असेल तर एका वेळी साधारण 20 मुलांनाच तिथं प्रॅक्टिस करायला मिळणार आहे. म्हणजे एक जण पहिल्या लेन मध्ये जर प्रॅक्टिस करत असेल तर दुसरा मुलगा 4थ्या लेन मध्ये पोहेल, आणखी एक मुलगा 8व्या लेन मध्ये पोहेल, की जेणेकरून एकमेकांचा त्यांना स्पर्श होणार नाही अशी ती काळजी घेतली जाणार आहे. 25 मीटरचा जर तलाव असेल तर 16 जणांनाच एका वेळी परमिशन दिले असणार आहे. आणि हे जेव्हा खेळाडू आतमध्ये येतील तेव्हा सॅनिटायझेशन आणि हे जे काही नियम आहेत ते सर्व नियम पाळायला लागणार आहेत. सर्वसाधारणपणे कोणताही जलतरणपटू जेव्हा आत येतो एरवी सुद्धा तो तलावात उतरण्यापूर्वी शॉवर घेतो. तलावात बाहेर पडल्यानंतर देखील पुन्हा तो शॉवर घेत असतो आणि जे काही क्लोरीन युक्त पाणी असतं त्यामुळे त्याचा तसा त्रास त्यांना होणार नाही अशी काळजी त्यांनी घेतलेली आहे. जरी जलतरणाचा सराव सुरू झाला असला तरी अजूनही स्पर्धात्मक सराव सुरू नाहीये. आत्ताच फक्त त्यांनी जे खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चमकले आहेत किंवा चमकत आहेत अशा खेळाडूंना सध्या त्यांनी सरावापुरती परमिशन दिलेली आहे. त्यानंतर आणखीन एक भाग म्हणजे की हे जे खेळाडू आहेत तर ह्या खेळाडूंची प्रत्येक तलावाच्या ठिकाणी दररोज वैद्यकीय तपासणी केली जात आहे. ऑक्सिमीटर असेल किंवा तुमचा थर्मोमीटर असेल या की जेणेकरून कोणालाही ताप नाही ना, सर्दी खोकला नाही ना अशीही काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे 10 वर्षे ते 65 वर्षे या वयोगटातल्याच लोकांना पोहायला परमिशन देण्यात आलेली आहे. कारण असं आहे की 65च्या वरच्या लोकांमध्ये जास्त कोरोनाचा संसर्ग असतो असं म्हटलं जातं. तसेच जे स्विमिंगच्या ठिकाणी जे मुलं येणार आहेत तर त्यांच्या पालकांना एरवी कसं की पालक हे आतमध्ये तलावाच्या कडेने बसू शकतात तर आता तिथं त्यांना तलावाच्या कडेने बसायला पण परमिशन दिलेली नाहीये. मुलांना त्यांनी आत तलावात सोडायचं आणि त्यांचे कोचेस आहेत नाही खात्री करून झाल्यानंतर त्यांनी तलावाच्या बाहेरच थांबायचं आहे गेटच्या बाहेर. हा झाला जलतरणाचा नियम. बॅडमिंटन मध्ये त्यांनी काय केलं की
दिवसातनं कमीत कमी 2 वेळा तरी जे काही फ्लोरिंग आहे ते पुसायला बंधनकारक केलेलं आहे. मात्र एक याबाबत एक नक्की सांगता येईल की पुण्यात असो किंवा मुंबईत असो किंवा भारतात कुठे की जे काही वुडन फ्लोरिंग आहे किंवा फ्लोरिंग असतं बॅडमिंटन तर ते सतत पुसलं जातं. विशेषतः जे काही मोठमोठाले क्लब आहेत, आता पुण्यामध्ये इंडोर राष्ट्रीय स्टेडियम आहे की जिथे 8 कोर्ट्स आहेत. त्या ठिकाणी किमान 6 तरी दररोज स्वयंसेवक असतात की जे नियमाने सातत्याने हे बॅडमिंटनचे मुलांचा सराव झाला किंवा सामने झाल्यानंतर लगेच एक सामना झाला की लगेच ते फ्लोरिंग पुसत असतात, किंबहुना एक गेम झाली तरी पुसत असतात. मधल्या काळामध्ये जर एखाद्या खेळाडूंनी विनंती केली तरी ते फ्लोरिंग पुसत असतात की जेणेकरून तो कुठलाही खेळाडू त्याच्यात घसरला जाणार नाही याची पण ते काळजी घेत असतात. त्यामुळे बॅडमिंटनच्या बाबत त्यांनी आता हा एक नियम आहे तो एरवी देखील पाळला जातो. फक्त जे सोशल डिस्टन्सिंग आहे तो नियम इथं पण यांनी पाळला जात आहे की जेणेकरून एका वेळी कुठली गर्दी होणार नाही. आता समजा ज्या ठिकाणी 8 कोर्ट्स आहेत त्या ठिकाणी एका वेळी फक्त 16 खेळाडूंनाच परमिशन दिली जाणार आहे. श्रोते हो, राज्यात 5 नोव्हेंबर पासून 50% आसन क्षमतेनं चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स सुरू झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत हा व्यवसाय बंद होता. राज्य सरकारनं आता चित्रपटगृहांना आणि मल्टीप्लेक्सना व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली. या क्षेत्राला नक्कीच त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत हा व्यवसाय बंद असल्यानं या व्यवसायाशी निगडीत अनेक घटकांचा रोजगार बुडाला आहे. त्यांनाही आता रोजगार मिळणार आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत या क्षेत्रातल्या नेमक्या अडचणी काय आहेत, या क्षेत्राच्या अपेक्षा काय आहेत याविषयी सांगतायत मनोरंजन आणि आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडींचे अभ्यासक आनंद शितोळे. राज्य सरकारने जो सिनेमाची चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये 50% उपस्थिती ठेवून आणि कोविडचे सगळे रेग्युलेशन्स पाळून कार्यक्रम करायचे आहेत, हा निर्णय अतिशय चांगला आहे. त्याच्या पाठीमागे काही महत्वाची कारणं अशी आहेत की एक, सिनेमा हा OTT प्लॅटफॉर्मवर जरी गेलेला असला तरी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचा आनंद घेणारी जी काही लोक आहेत ती एक मोठ्या प्रमाणावर आहेत. दुसरा भाग असा आहे की OTT प्लॅटफॉर्म किंवा नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन यासारख्या सुविधा किंवा त्याचे सबस्क्रिप्शन न घेता थिएटरमध्ये जाणारा जो कष्टकरी कामकरी वर्ग आहे, जो तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जातो, त्याला हे मनोरंजनाचं जे साधन आहे हे साधन आता उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे हा बिझनेस जो आहे या बिझनेसला गती येणार आहे. नाट्यगृहाची परिस्थिती अशी आहे की नाट्यगृहात एकतर फक्त नाटकांचे कार्यक्रम होत नाहीत तर तिथे वेगवेगळे इतरही कार्यक्रम होतात. इतरही कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या नाट्यगृहांना उत्पन्न मिळतं आणि तिथे जरी समजा 50% उपस्थितीने कार्यक्रम सुरू झाले, लोक या सगळ्या रेग्युलेशन्स पाळायला लागले तर वेगवेगळे कार्यक्रम तिथे सुरू होतील. कलाकारांना, सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्यांना किंवा परफॉर्मन्स करणाऱ्यांना संधी मिळेल आणि त्यांची रोजीरोटी सुरू होईल. दुसरा भाग असा आहे की सिंगल स्क्रीन थिएटर असू देत, मल्टीप्लेक्स असू देत किंवा नाट्यगृह असू देत, याच्यावर अवलंबून असणारे अनेक लोक आहेत. म्हणजे जे बॅकस्टेजला काम करणारे आहेत किंवा सिनेमाच्या शूटिंग मध्ये काम करणारे लोक आहेत किंवा नाट्यगृहाचं व्यवस्थापन पाहणारे लोक आहेत, हे डायरेक्टली त्यांच्याकडे काम करणारी जी माणसं आहेत यांचा चरितार्थ जो होता तो इतके दिवस बंद होता पूर्णपणे, तो आता सुरू होईल. आणि दुसरा भाग असा की त्याच्या अनुषंगाने मग लोकांना जाण्या येण्यासाठी टॅक्सी म्हणा, रिक्षा म्हणा, ही वाहतुकीची साधनं असतील किंवा कॅन्टीन्स असतील, खाद्यपदार्थ विकणारे लोक असतील, हे सगळे त्याच्या अवलंबून असणारे व्यवसाय जे आहेत, सरकारने करण्यासारखी एकच गोष्ट आहे की मागचे 6-7 महिने ह्या लोकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. अशा वेळेला आता जर समजा 50% उपस्थितीचा निकष ठेवून जर समजा कार्यक्रमाला परमिशन दिली जाते आहे किंवा सिनेमाला परमिशन दिली जाते, तर अशा परिस्थितीमध्ये करमणूक कर जो काही सरकारला दिला जाणारा जो करमणूक कर आहे त्याच्यामध्ये आणि जे काही गव्हर्नमेंटचे इतर टॅक्सेस आहेत याच्यामध्येही अगदी 50% नाही तरी काहीतरी सूट जर दिली तर मग हे नाट्यगृहांना व्यवसाय करणं शक्य होईल. श्रोते हो, मिशन बिगिन अंतर्गत आता लॉकडाऊनच्या निर्बंधामध्ये शिथिलता आणून राज्य सरकार दैनंदिन व्यवहार आणि राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणू पाहत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना निर्बंध आणखी शिथिल करून राज्यातलं जनजीवन पुन्हा बहाल करण्याचा प्रयत्न होतोय. याच अनुषंगानं विविध क्षेत्रांवरचे निर्बंध हटवून
किंवा काही अटी घालून पुन्हा त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र चित्रपट पाहायला जाताना, खेळ खेळण्यासाठी जलतरण तलावात जाताना आरोग्यविषयक खबरदारी घ्यायची आहे. याबरोबरच आपण इतर काय काळजी घेतली पाहिजे याविषयी औषध तज्ज्ञ डॉक्टर सचिन लड्ढा यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांच्या शब्दात. मिशन बिगिन्स अंतर्गत महाराष्ट्र शासनाने आता स्पोर्ट्स, नंतर मॉल, त्याच्यानंतर थिएटर यांना चालू करण्याची परमिशन दिली आहे. कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशन चालू आहे. 3 ज्या मेन गोष्टी आहेत, जसं मास्क, त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन, या 3 गोष्टी तर इम्पॉर्टंट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अगर तुम्ही चित्रपटगृहात जात असाल तर काही गोष्टींचं प्रिकॉशन्स घेणं खूप गरजेचं आहे. जसं स्वतःचं हँड सॅनिटायझर सोबत घेऊन जा. जोपर्यंत होईल तोपर्यंत कोणत्या पण पृष्ठभागाशी किंवा दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क येऊ देऊ नका आणि त्याप्रमाणे अगर संपर्क आला तर तुरंत हँड सॅनिटाईज करा. मॉल, थिएटरमध्ये जेव्हा जाता तुम्ही तर जोपर्यंत होईल तोपर्यंत गर्दी टाळा. पूर्ण चित्रपटगृहात मास्क घालून राहा. जोपर्यंत होईल तोपर्यंत चित्रपटगृहातून बाहेर पडणे टाळा. पॅकेज फूड आणि पॅकेज पाण्याच्या बाटल्या ह्या खरेदी करा आणि खरेदी करताना काळजी ही घ्या की जोपर्यंत होईल तोपर्यंत ऑनलाईनच परचेस होऊ द्या, जेणेकरून तुमच्या सीटवरच ते ह्या गोष्टी भेटतील तुम्हाला. राईट, तुमचे तिकीट ऑनलाईनच खरेदी करा. आपण कित्येकदा मॉलमध्ये बॉक्स ऑफिसवर जाऊन तिकीट खरेदी करतो, ते टाळा. जेणेकरून डिजिटल पेमेंट्स आणि ऑनलाईन खरेदी केल्यामुळे कमीत कमी स्पर्श त्या तिकीटला आणि बाकी गोष्टीला अपेक्षित आहे. तुम्हाला दिलेल्या सीटवर बसा. म्हणजे तुम्ही जिथे बसता त्याच्या बाजूची सीट पर्पजफुली खाली ठेवल्या गेली आहे, तर कृपया करून त्या सीटवर न बसता तुम्हाला अलॉटेड सीटवरच बसा. आता जसं माहिती आहे की आरोग्य सेतू ऍप हे गव्हर्नमेंट पण सांगतंय की वारंवार ते आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा. अगर तुम्ही चित्रपटगृहात जात असाल तर ते ऍप 100% इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 फायदे, तुम्ही अपडेट करणार आणि तुमच्या इन अँड अराउंड मध्ये अगर कोविड-19 रिलेटेड कोणी पेशंट किंवा तो सिच्युएशन असेल तर तुम्हाला ते इमिजिएटली लक्षात येईल. थोडंसं अगर लक्षणं दिसत असेल, सर्दी, खासी यांचं लक्षण दिसत असेल तर होईल तोपर्यंत थिएटरमध्ये जाऊ नका. लॉबी परिसरात गर्दी टाळा. जागा उचलणे आणि कडक सामाजिक दुरावा राखणे खूप गरजेचं आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की सिनेमा हॉल सॅनिटाईज करणारच आहेत, ते डिमार्केशन पण करणार आहेत, ज्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग प्रॉपर वेने वर्कआउट होतील. तर हे झाले तुमचे सिनेमागृहासाठी. आता मी येतोय स्विमिंग पूल रिलेटेड, इनडोअर आउटडोअर स्पोर्ट्स रिलेटेड, स्पेशली स्विमिंग पूलची गोष्ट अगर केली तर एक गोष्ट क्लिअर सांगू इच्छितो आपणास की स्विमिंग पूल, पाण्यातून कोविड हा पसरत नाही. स्विमिंग पूलमध्ये क्लोरिनेशन होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे असं घाबरण्यासारखं काहीच कारण नाही आहे. फक्त सोशल डिस्टन्सिंग इथे पण गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग करताना जोपर्यंत होईल तोपर्यंत तुम्हाला दिलेल्या अलॉटेड टाइम मध्ये जा आणि डेक झालं या लॉकर झालं याचं कमीत कमी यूज करा. जिममध्ये जाताना काळजी ही घ्यायची आहे की तुम्हाला हँड सॅनिटाईज आणि मास्क किंवा फेस शील्ड वापरणं हे गरजेचं आहे. मास्क वापरताना काळजी ही घ्यायची की N95 मास्क वापरू नका, कारण कित्येकदा असं होतं की तुम्ही हेवी एक्सरसाइज करता, हेवी एक्सरसाइज मध्ये तुम्हाला कुठेतरी श्वासोश्वास आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, बरोबर. तर ते टाळा. फेस शील्ड प्रॉपर आहे. फेस शील्ड राहताना तुम्हाला एवढं काही टेन्शन येणार नाही. कफिंग आणि स्नीझिंग या टाईपचे इश्यू असेल तर काळजी ही घ्या की तुमच्या हँकरचीप आणि याचा यूज करा. श्रोते हो, राज्यात आता दैनंदिन जनजीवन पूर्वपदावर येत असताना आपण मात्र आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. हे जरी खरं असलं तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. हे लक्षात घेऊन आपले व्यवहार सुरू ठेवायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्क लावणं, परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं आणि वारंवार हात स्वच्छ धुणं या त्रिसूत्रीचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय रवी लोखंडे आणि स्वाती केदारे आणि निवेदन शैलेश मोहिते.